सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर प्रॅक्टिस सेट 2.1. तर बघा आता प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 1. यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की हे दिलेले जे नंबर्स आहेत हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का नाही. तर आपण पायथागोरियन ट्रिपलेट काय असतो हे चॅप्टरच्या सुरुवातीलाच बघितलं होतं. पायथागोरस थेरम काय आहे आणि पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे. तर स्टुडंट्स इथे जो नंबर दिलेला आहे तर बघा आता इथे सुद्धा 3 नंबर दिलेले आहेत. यामध्ये बघा सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे काय करत असतो आपण, जो सगळ्यात मोठा नंबर आहे या तिघापैकी तो आपण बाजूला काढून घेतो. सो 5 हा असणार आपला हायपोटेनियस. ओके, तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इक्वल्स टू अदर टू साइडचा स्क्वेअर करत असतो आपण, म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. तर बघा 5 चा स्क्वेअर येतो 25 आणि 3 चा स्क्वेअर येतो 9 प्लस 4 चा स्क्वेअर येतो 16. सो 25 इक्वल्स टू 9 प्लस 16 होतात 25. तर बघा लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आलेली आहे, म्हणजे हे काय पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सो आपण इथे लिहू शकतो इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला याला सोडावं लागणार. त्यानंतर आपला सेकंड प्रॉब्लेम बघा काय दिलाय, 4, 9 आणि 12. आता यामधला सगळ्यात मोठा नंबर जो आहे तो आहे 12. सो 12 चा स्क्वेअर इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर. सो 12 चा स्क्वेअर येतो 144 इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर किती असतो, 4 4 चा 16 प्लस 9 चा स्क्वेअर असतो 81. सो आता इथे 144 इक्वल्स टू 97. बघा हे इक्वल आहे का, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आहे का, तर नाही. इथे आपल्याला दिसतं दीज आर नॉट इक्वल. सो इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा प्रकारे याला आपण सोडवतो. त्यानंतर आपला थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. इथे सगळ्यात मोठा जो नंबर आहे तो आहे 13. ओके, सो 13 चा स्क्वेअर इक्वल्स टू 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. म्हणजे यामध्ये आपण काय करतो, मोठ्या साईडचा स्क्वेअर बाजूला काढून घेतो आणि अदर टू साईडचा स्क्वेअर करतो. तर 13 चा स्क्वेअर असतो 169 इक्वल्स टू 5 चा स्क्वेअर आहे 25, 12 चा स्क्वेअर असतो 144. सो 169 इक्वल्स टू, यांची करा ऍडिशन, 5 प्लस 4 येतो 9, 6 आणि 1. सो बघा आता हे दोन्ही पण काय इक्वल आहेत. सो इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येतात. आता बघू आपला फोर्थ प्रॉब्लेम. तर आता इथे बघा 74 चा स्क्वेअर म्हणजे हा मोठा नंबर आहे. सो इक्वल्स टू 24 चा स्क्वेअर प्लस 70 चा स्क्वेअर करणार आपण. तर आता 74 चा जर आपण स्क्वेअर केला म्हणजे 74 ला 74 ने जर मल्टिप्लाय केलं तर मिळते आपल्याला 5476. तुम्ही हे मल्टिप्लाय करून बघू शकता. हा तुमचा स्क्वेअर येतो 74 चा. सो इक्वल्स टू 24 चा स्क्वेअर असतो 576. आता बघा स्क्वेअर जे आहेत ते कमीत कमी 30 पर्यंत तरी पाठ पाहिजे. हे 74 वगैरे जे असतात हे पुढचे मग कॅल्क्युलेट करून आपण काढू शकतो. सो आता इथे बघा अतिशय सिंपल आहे. 70 चा स्क्वेअर जर काढायचा तुम्हाला तर 7 चा स्क्वेअर करा फक्त. 7 चा स्क्वेअर असतो 49 आणि 0 जो आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 0 इथे मांडून द्यायचे. आता आपण डायरेक्टली यांची ऍडिशन करू शकतो बघा. 5476 ऍज इट इज ठेवून घेऊ आपण. 6 प्लस 0 सो इथे येणार 6, 7 0 7 येणार, 5 प्लस 9 इथे 14 चे 4 कॅरी 1, 4 प्लस 1 5. तर बघा 5476 5476 बोथ आर इक्वल. सो इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा प्रकारे आपल्याला हे काढता येतं. त्यानंतर बघा आता आपला आहे फिफ्थ प्रॉब्लेम. आता हे तुमच्या लक्षात आलं कसं करत असतात. खूप इझी मेथड आहे. मोठा नंबर जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आणि अदर टू नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन करून आपण इक्वल आहेत का नाही चेक करतो. त्यानंतर बघा 10, 24 आणि 27 आपल्याला दिलेले आहेत. आता हे बघू. तर इथे बघा 27 चा स्क्वेअर इक्वल टू 24 प्लस 10 चा स्क्वेअर. 27 चा स्क्वेअर असतो 729 म्हणजे 729. 24 चा आपण आत्ताच काढला होता बघा 576. सो 576 प्लस 10 चा स्क्वेअर असतो 100. आता यांची ऍडिशन करा बघा 729 इक्वल्स टू
576 प्लस 100 676 बघा इक्वल आहे का नाही. सो इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा प्रकारे याला आपण लिहू शकतो. त्यानंतर 11 60 आणि 61 यामध्ये जो मोठा नंबर आहे 61. सो 61 चा स्क्वेअर इक्वल टू 60 चा स्क्वेअर प्लस 11 चा स्क्वेअर. आता यांचे जर स्क्वेअर केले 61 चा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो 3721 इक्वल्स टू 6 चा स्क्वेअर 36 0 2 0 देऊन द्यायचे प्लस 11 चा स्क्वेअर असतो 121. आता बघा 3721 आपण असंच ठेवू इक्वल्स टू 3600 प्लस 121. सो आता इथे येणार 1273. बघा आता इक्वल आहेत का तर इक्वल दिसत आहेत. सो इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे कसं सॉल्व्ह करतात. ही पूर्ण आपला क्वेश्चन 1 हा संपलेला आहे. तर असे कधीही प्रॉब्लेम्स आले एक्झाम मध्ये किंवा एमसीक्यू टाइप जरी क्वेश्चन आले वेदर दीज आर द पायथागोरियन ट्रिपलेट और नॉट, तर आपण फक्त मोठा नंबर जो आहे त्याचा स्क्वेअर साईडला काढून घ्यायचा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला अदर 2 नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन करा. जर इक्वल आले तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे, अदरवाईज ते नाही आहे. तर आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.